राजमाता जिजाऊ यांचा 428वा जन्मोत्सव सोहळा बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा येथे साजरा होत आहे. आपण इथे पाहू शकतो की हा जिजाऊंचा राजवाडा आहे. या ठिकाणी जिजाऊंचा जन्म झाला होता. 428वा हा जन्मोत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. आणि या निमित्ताने पूर्ण राज्यभरातून आणि पूर्ण देशभरातून जिजाऊ भक्त या ठिकाणी आजच्या दिवशी येतात आणि जिजामातेला नतमस्तक होतात, त्यांना अभिवादन करतात. आणि यामुळे आज पूर्ण दिवसभर लाखो जिजाऊ भक्त या ठिकाणी येणार आहेत. आपल्या सोबत काही जिजाऊ भक्त आहे. भाऊ, काय सांगाल, आपण आज इथे आलात, काय आपली भावना आहे? इथं आल्यानंतर एक वेगळी स्फूर्ती निर्माण होते. जिजामातेच्या चरणी वंदन करून आम्ही सर्व महाराष्ट्रीयन जनतेच्या वतीनं जिजाऊंना अभिवादन करतो. आपण किती वर्षापासून येता? आम्ही जवळपास 10 वर्ष झाली इथे येत आहोत. दरवर्षी 12 जानेवारीला महाराष्ट्राचे हे आराध्य दैवत आहे. सर्व बहुजन समाजाचे स्फूर्ती इथून आम्हाला एक वेगळी चेतना मिळते. इथं आल्यानंतर सामाजिक कार्याची किंवा समाज कार्याची एक वेगळीच चेतना इथून आम्हाला मिळत असते. त्यामुळे आम्ही दरवर्षी इथं येऊन जिजाऊच्या चरणी नतमस्तक होत असतो. या पवित्र स्थळाचा पाहिजे जसा विकास व्हायला पाहिजे, नाही हा विकास झालेला नाहीये. आपल्याला काय वाटतं? आजपर्यंत खरोखर या ठिकाणाचा विकास झालेला नाही. पर्यटन क्षेत्रावर म्हणजे जे पुरातत्व खातं आहे त्यांनी याचा विकास करायला पाहिजे. आणि हे कसं आपल्या महाराष्ट्राचं एक स्फूर्तीस्थान आहे. प्रत्येक भारतीयानं इथे महाराष्ट्रवाल्याने यायला पाहिजे. मराठी माणसाचं काय विकास झाला पाहिजे नेमका इथे? विकास काहीच विकास दिसत नाही ना सर. इथे विकासच म्हणजे गव्हर्नमेंटचं लक्षच नाही आहे. गव्हर्नमेंटचं लक्ष असायला पाहिजे. आज ज्या जिजाऊ मातेने एवढा मोठा शिवराय दिले आहे आपल्या महाराष्ट्राला, इथचा विकास काहीच गव्हर्नमेंटचं लक्षच नाही आहे. आपल्याला काय वाटतं, काय योजना राबवल्या पाहिजे शासनाने? इथं राष्ट्रप्रेम हे जागृत व्हायला पाहिजे प्रत्येक युवकाच्या मनात. देशभक्ती जागृत व्हायला पाहिजे. सरकार या बाबतीत मला असं वाटतं झोपलेलं आहे. सरकार फक्त दुसरी खेळी करून याकडे पडदा दृष्टी करत आहे असं मला वाटतं. नक्कीच आज जिजाऊंचा 428वा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. परंतु या सिंदखेड राज्यामध्ये जसा विकास झाला पाहिजे तसा विकास या ठिकाणी झाला नाही, अशी जिजाऊ भक्तांनी भावना व्यक्त केली आहे. आणि या ठिकाणचा विकास चांगल्या पद्धतीने मोठा विकास आराखडा देऊन इथे झाला पाहिजे, अशी जिजाऊ भक्तांची मागणी आहे. लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, सिंदखेड राजा, बुलढाणा. जय जिजाऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.